शाही रिसॉर्ट ॲडव्हेंचर पार्क व ग्रामीण पर्यटन केंद्राचं उद्घाटन. सोलापूरच्या वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने लोकमंगल साखर कारखाना बीबी दारपळ समोर येथे उद्या गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शाही रिसॉर्ट ॲडव्हेंचर पार्क व ग्रामीण पर्यटन केंद्राचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते असून यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांबरोबर राज्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नागेश कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाला वाव मिळावा तसेच ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून घडावे. सोलापूर जिल्ह्यात अनेक शहरातून पर्यटक धार्मिक पर्यटनासाठी येत असतात. ह्या भाविकांना धार्मिक पर्यटनाबरोबरच कुटुंबासमेत विरंगुळा मिळावा या उद्देशाने रिसॉर्ट व ॲडव्हेंचर पार्क व ग्रामीण पर्यटन केंद्राची सुरुवात करत आहोत. या ठिकाणी लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, वॉटर ॲक्टिव्हिटी उपलब्ध करून देत आहोत. तसेच शैक्षणिक व्यावसायिक कार्यक्रमासाठी हॉलची व राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून मुलांना करून दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील मालक, आमदार आहेरी विधानसभा डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार दिलीपराव माने मालक, सोलापूर महानगरपालिका महापौर विनायकदादा कोंड्याल, चंद्रकांत काका वानकर आदी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी रिसॉर्टचे कालिदास शिंदे, आतिशराव बचुटे, धानू बोरे, गणेश बचुटे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी नागेश कोकरे. आज आपल्या सगळ्यांच्या समोर घोषणा करत असताना अत्यंत आनंद होत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वैभवामध्ये आम्ही या ठिकाणी आणखीन एक भर पाडत आहोत. साई लॉनच्या यशस्वी वाटचालीनंतर साई रिसॉर्ट ॲडव्हेंचर पार्क व ग्रामीण पर्यटन केंद्र याची सुरुवात आम्ही उद्या दिनांक 26/3/2026 रोजी गुरुवारच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी 6 वाजता करत आहोत. या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी याची सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमासाठी मावळचे तडफदार आमदार मान्य श्री सुनील अण्णा शेळके, त्याचबरोबर इतर मान्यवरही मंडळ या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत, उपस्थित असणार आहेत. त्यामध्ये दिलीपराव माने मालक असतील, राजन पाटील मालक असतील, त्याचबरोबर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख साहेब, सचिन दादा कल्याण शेट्टी, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे विनायकदादा कोंड्याल इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या फर्मचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत. याचा मागचा मुख्य उद्देश असा आहे की सोलापूरमध्ये अनेक भाविक राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येत असतात. अशा सर्व भाविकांना सोलापूरच्या आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या असतात, धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या असतात. अशा वेळेस त्यांना विरंगुळा सुद्धा गरजेचा असतो. ते सहकुटुंब आल्यानंतर त्यांना एक चांगल्या पद्धतीचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध व्हावा या उद्देशाने आम्ही या फर्मची स्थापना केलेली आहे. सोलापूर पासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर 25 किलोमीटर च्या अंतरावरती आपण हे ठिकाण निवडलेलं आहे आणि हे सोलापूर पुणे या महामार्गा लगत आहे, ज्या ठिकाणी आपण अशा चांगल्या पद्धतीचं सगळ्यांना सेवा देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कोणकोणते आकर्षण यामध्ये खरं तर ॲडव्हेंचर पार्क एक आहे, ज्यामध्ये मुलांना विशेष आकर्षण असतं, वेगवेगळ्या स्टंट करण्याची त्यांना एक हे असते. तर तशा अनुषंगाने आम्ही झिपलाईन त्याचबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. पार्क वॉटर ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी सुद्धा या माध्यमातून आहे, ज्याच्यामध्ये रेंडांच्या अनुषंगाने असेल, त्याचबरोबर बोटिंग असेल वगैरे अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर आणखीन सोलापूरच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर एक खूप मोठी MIDC त्या परिसरामध्ये आहे. तर त्या ठिकाणी येणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीचे प्रतिनिधी असतील, त्यानंतर अधिकारी असतील, अशा सगळ्यांना सोलापूर शहरामध्ये जर काही ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर त्यांना फार लांब पडतं. तर त्या गोष्टीचा विचार करता आम्ही त्यांच्या जवळच अगदी कॉन्फरन्स हॉल केलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस 1 डे 2 डे करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही सर्व राहण्याची सोय सुद्धा त्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे.